और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास उल्हासनगरमध्ये भर रस्त्यावर एका दुचाकीस्वारावर हल्ला झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून दोघांना ताब्यात घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार दिलीप मालवणकर हे सुभाष टेकडी येथून लालचक्की येथील घरी मोटरसायकलवरून जात असताना मणिपुरम फायनान्स होली फॅमिली शाळेजवळील सार्वजनिक रस्त्यावर एका स्कूटरवरून आलेल्या 3 इसमांनी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली। त्यानंतर आरोपींनी दिलीप मालवणकर यांना थांबवून काय रे जास्त शहाणा झालायस का असं म्हणत धमकावलं आणि हाताने मारहाण केली। या मारहाणीत त्यांना स्कूटरसह खाली पडून पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली आहे। घटनेनंतर आरोपींपैकी तिघही विना नंबर प्लेट असलेल्या स्कूटरवरून घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या पथकाने केला। तपासादरम्यान 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दिनांक 5/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता दिलीप मालवणकर यांना गाडीवरून जात असताना अडवून मारहाण झाली होती। त्या संबंधाने त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती। सदर तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिताचे कलम 117, 351, 126, 35 आणि महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 4 नुसार आपण गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा तपास माझ्याकडे माननीय पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने देण्यात आला होता। सदर तपासादरम्यान आम्ही CCTV फुटेजचे अवलोकन करून 2 संशयित आरोपींना अटक केलेली आहे। आज त्यांना माननीय न्यायालयात प्रोड्यूस केलं गेलं होतं। दिनांक 16/2 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। तर या प्रकरणामध्ये काही पॉलिटिकल लोकांची इन्व्हॉल्वमेंट असल्याची आरोप मालवणकर यांनी केले होते, त्याच्यात काही तथ्य आढळलं आहे का? त्यांनी त्यांच्या फिर्यादमध्ये जरी तसं नमूद केलं असेल तरी सध्या त्याच्यावर तपास चालू आहे। सध्या रिमांडमध्ये आरोपी मिळालेले आहेत। पुढील आरोपींच्या विचारपूस केल्यानंतर त्यामध्ये तपासात जे निष्पन्न होईल त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येईल। या हल्ल्यामागचं नक्की कारण काय आलं आहे? अद्याप तो अजून एक आरोपी अटक होणं बाकी आहे। ते 3 आरोपी अटक झाल्यानंतर तपासात निष्पन्न होईल। सध्या विचारपूस प्राथमिक स्तरावर आहे। तर या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? आहे। यामध्ये जे 2 आरोपी अटक आहेत त्यातल्या एका आरोपीवरती एक रॉबरीचा आणि एक मारहाणीचा गुन्हा कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे यापूर्वी दाखल आहे। उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू असून पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।